शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधीचा 2,000 रुपये हप्त्याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता पीएम किसान योजनेची केवायसी करणं बंधनकारक झालेलं आहे. तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधीची केवायसी केली नाही तर तुमचा येणारा जो हप्ता आहे तो पूर्णतः बंद पडून जाणार आहे. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून पीएम किसानची केवायसी आहे ती करू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ते ॲप डाउनलोड करून तुम्हाला तुमच्या पद्धतीनं ती केवायसी पूर्ण करायची आहे. आता ही केवायसी पूर्ण कशी करायची आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर आणणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमची पीएम किसान योजनेची केवायसी करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला तिथे एक ॲप डाउनलोड करायचं आहे. ते ॲपचं नाव आहे पीएम किसान ॲप. त्या ॲपला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सर्वात आधी डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट हे बटन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन टाईपमध्ये तुम्हाला इथे काही ऑप्शन दिसत आहे. त्यामधलं बेनिफिशरी ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बेनिफिशरी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा दोन ऑप्शन दिसत आहे, रजिस्ट्रेशन ID आणि आधार नंबर. तर तुम्हाला यामधलं आधार नंबर या ऑप्शनवर टिक करायचं आहे आणि ज्या शेतकऱ्याचा तुम्हाला केवायसी करायची आहे त्या शेतकऱ्याचा तुम्हाला इथे आधार नंबर टाकून द्यायचा आहे. त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, फेशियल KYC लॉग इन. यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो शेतकऱ्याचा जे कन्सेंट फॉर्म आहे हे वाचून घ्यायचा आहे. तुम्हाला आय ॲग्री टू प्रोव्हाइड माय आधार फॉर आधार बजेट KYC. इथे चौकोन बॉक्स दिसत आहे, त्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. त्यावर टिक केल्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन दिसत आहे, स्कॅन फेस. स्कॅन फेस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा जो गोल बॉक्स आहे या गोल राऊंडमध्ये तुम्हाला जो तुमचा चेहरा आहे तो इथे दाखवायचा आहे आणि चेहरा दाखवून तुम्हाला तुमचे जे डोळे आहे ते उघडझाप करायचे आहे. डोळे उघडझाप केल्यानंतर तुमची जे KYC आहे ते इथे सक्सेसफुल झालेली दिसून जाणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा तुमचाला 6 अंकी तुम्हाला एक MPIN एंटर करायला सांगितलं आहे, म्हणजे MPIN जनरेट करायला सांगितलेलं आहे, म्हणजे MPIN बनवायला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला इथे 6 अंकी तुमच्या मताने कोणता पण एक MPIN बनवायचा आहे आणि खालच्या बॉक्समध्ये सेम तुम्हाला तोच MPIN बनवायचा आहे. हा जो MPIN आहे हा बनवल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत आहे, सबमिट. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो MPIN आहे ते जनरेटेड सक्सेसफुल होऊन जाणार आहे. हा MPIN जनरेट झाल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे. इथे तुम्हाला डॅशबोर्ड हे ऑप्शन दिसत आहे. डॅशबोर्ड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. डॅशबोर्ड या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची KYC केलेली माहिती दिसून जाणार आहे. इथे तुम्ही स्टेटसमध्ये बघू शकता, लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस तुम्हाला यस दिसणार आहे. आधार सीडिंग विथ बँक अकाउंट स्टेटससुद्धा तुम्हाला यस दिसणार आहे आणि तुम्ही खाली पाहू शकता इथे KYC स्टेटस पण यस दिसणार आहे, म्हणजे इथे तुमची जी KYC आहे ते झालेली दिसून जाणार आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही घरबसल्या तुमच्यावाले जे KYC आहे ते मोबाईलवरून पूर्ण करू शकता. माहिती आवडली असल्यास सर्वांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.